प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूच्या अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. आपण वाचूया करिंथकरास पहिले पत्र याचा 15 अध्याय 19 वचन लिहिलेलं आहे. यामध्ये आपण या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, बघा देवाच्या लोकांनो, परमेश्वर देव खूप सुंदर अशा वचनांकरवी सदैव आपल्यासोबत बोलत असतो देवाच्या लोकांनो. आणि ज्यावेळेस पण देवाचं वचन आपल्याकडे येतं, ज्यावेळेस देव आपल्यासोबत बोलतो देवाच्या लोकांनो, प्रत्येकाचं जीवन बदलून जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण काही लोक अशा आहे देवाच्या लोकांनो का देवामध्ये येऊन पण देवाच्या लोकांनो लाचारवाणी जीवन जगतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या त्रासात, त्या संकटात, त्या आजारपणातच त्यांचं जीवनात ते खितपत पडलेले असतात आणि तीच गोष्ट सतत त्यांच्यासोबत घडत असते देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग का ख्रिस्त या ठिकाणी कमी पडतो का देवाच्या लोकांनो त्या लोकांना त्या संकटातून, त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी? तर बिलकुल नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या लोकांनो ज्यावेळेस आपण देवामध्ये येतो ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, एका नव्या जीवनाला आपल्यामध्ये सुरुवात होते देवाच्या लोकांनो. बायबल म्हणतं जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. तुम्ही जे जुनं जीवन जगत आलेलं होतात ना देवाच्या लोकांनो, ते जीवन संपूर्ण थांबून जातं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि एका नव्या जीवनाला सुरुवात होते देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण ख्रिस्तामध्ये येऊन पण आपण फक्त त्याच्यावर जरा आशा ठेवून असलो का देव माझ्यासोबत असं करीन, देव माझ्यासोबत तसं करीन, देव मला या संकटातून बाहेर काढीन, देव मला या त्रासातून बाहेर काढेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फक्त जर आपण आशा बाळगली ना देवाच्या लोकांनो, हालेलुया, तर बायबल या ठिकाणी म्हणत आहे का आपण सर्व माणसांपेक्षा लाचार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने लाचारीचं जीवन जगण्यासाठी आपल्याला बोलवलं नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल एका ठिकाणी म्हणतं गौरवाची आशा तो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो ख्रिस्तच आपली आशा आहे देवाच्या लोकांनो. पण तुम्ही जर प्रार्थना केली नाही, आराधना केली नाही, बायबल वाचन वाचलं नाही, देवाने दिलेले जीवन देवाने आपल्यासाठी योजलेलं आहे, त्या जीवनाच्या पद्धतीने देवाने लावून दिलेल्या जीवनक्रमाप्रमाणे जर आपण जीवन जगलो नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आपण काहीच न करता, आपण प्रार्थना नाही केली, बायबल वाचलं नाही, आराधना नाही केली आणि फक्त आशा ठेवली का मला ख्रिस्त येऊन बरं करेल, मला प्रभू येशू येऊन बरं करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. का? तर आता मी प्रभू येशूला तारणारा स्वीकारलेला आहे, बास, मी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, बास, आता मला प्रभू येशू बरं करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू कुठला बाबा नाही आहे किंवा कुठला तंत्रमंत्र करणारा माणूस नाही आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू हा देव आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि त्याने जे जीवन आपल्यासाठी दिलेलं आहे ना, हे जीवन जगावं लागतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू कुठला धर्म निर्माण करण्यासाठी नाही आला, तर तो जीवन घेऊन आलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर वाटतंय का तुम्ही फक्त प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि बास आता माझ्या सगळ्या समस्या निघून गेल्या, प्रॉब्लेम निघून गेले, मला पुन्हा कधी मी त्रासात पडणार नाही, कधी मला त्रास होणार नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर तुम्ही चुकीच्या गैरसमजामध्ये जगत आहात देवाच्या लोकांना. हालेलुया. चुकीच्या विचारांमध्ये जगत आहात. तुम्ही काय करत आहात? तुम्ही फक्त ख्रिस्तावर आशा ठेवून राहिलेले आहात का मी येशूमध्ये आलेलो आहे, आता मला देव बरं करीन, देव मला चालायला लावेल, देव मला प्रॉब्लेममधून बाहेर काढेल, देव मला समस्यातून बाहेर काढेल. हे काय देवाच्या लोकांना? तुम्ही फक्त आशा बाळगून आहात आणि तुम्ही स्वतः काहीच करत नाही आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण स्वतः काही नाही करत ना, फक्त आशा बाळगून असतो, तर बायबल म्हणतं देवाच्या लोकांना आपण सर्व माणसांपेक्षा लाचार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने जे जीवन आपल्याला दिलेलं आहे ते जगायचं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण काही लोक म्हणतात आम्ही प्रार्थना का बरं नाही करत, आम्ही आराधना का बरं नाही करत, आम्ही बायबल वाचन का बरं नाही करत, तर कारण आम्ही पापी लोक आहोत. हालेलुया. आम्ही त्या देवाकडे जाऊ शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्या देवाला हाक मारू शकत नाही. अहो देवाच्या लोकांनो, तुम्हाला देवाकडे नेण्यासाठी, तुम्हाला पापातून मुक्त करण्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त सांडलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, बायबल एवढंच नाही म्हणत, तर बायबल असं बोलतं देवाच्या लोकांनो, हालेलुया, का त्याने त्याच्या रक्ताची खंडणी भरून तुम्हाला अपराधातून, पातकातून मुक्ती मिळून दिलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवताना देवाच्या लोकांनो, हालेलुया, तुम्हाला सगळ्यात पहिले गोष्ट जी मिळाली जाते, जे तुमच्यासोबत घडलं जातं, ते म्हणजे तुमच्या पापांची क्षमा झाली जाते. एवढंच नव्हे तर तुम्हाला पापातून मुक्ती मिळाली जाते देवाच्या लोकांनो. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर ह्या समजामध्ये कुणी असाल की अरे मी तर चुकीचं जीवन जगतोय, अरे माझ्याकडून तर सतत पापच घडतंय, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, मी पापी आहे, मी कस काय देवाकडे मागणार आणि देव मला देणार, हालेलुया. या चुकीच्या समजामधून, या चुकीच्या विचारांमधून बाहेर या देवाच्या लोकांनो. कारण बायबल म्हणतं प्रभू येशूने त्याच्या रक्ताची खंडणी भरून तुम्हाला अपराधातून, पातकातून मुक्ती, हालेलुया, म्हणजे अपराधाची, पापांची क्षमा मिळवून दिली आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी दोन गोष्टी दिसत आहेत, काय? अपराधातून, पातकातून मुक्ती, हालेलुया, म्हणजे पापातून मुक्ती आणि पापांची क्षमा, हालेलुया. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत देवाच्या लोकांनो. काय? पापातून मुक्ती आणि पापांची क्षमा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पापातून मुक्ती हा शब्द का बरं वापरला जातोय माहिती आहे का देवाच्या लोकांनो? कारण ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवला ना, तुम्ही येशूवर विश्वास ठेवण्याच्या आधी जितके काही पाप केलेले आहेत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जितक्या काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, बायबल म्हणतं त्या सगळ्यातून देवाने तुम्हाला मुक्त केलेलं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फक्त पापांची त्या क्षमाच नाही केली, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर तुम्हाला मुक्त करून टाकलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही देवासमोर जाता, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ज्यावेळेस न्यायाचा समय असेल आणि ज्यावेळेस देव तुमच्यावर दृष्टी टाकेल, त्यावेळेस देव डायरेक्ट तुम्हाला स्पष्ट म्हणणार, हालेलुया, काय? हालेलुया, काय म्हणणार देवाच्या लोकांनो? देव का याच्याकडून कुठलेच पाप कधीच झाले नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाने तुम्हाला पापातून मुक्ती देऊन टाकली प्रभू येशूच्या रक्ताने. तुमचा आणि पापाचा संबंध देवाने कायमचा संपून टाकलाय देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनी ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची का देवाने मला पापातून मुक्त केलेला आहे. पापाचा आणि माझा आता कुठलाच संबंध राहिलेला नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता मी देवाला हाक मारेल तर देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल, हे आपल्याला कळलं गेलं पाहिजे देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण काही लोकांची ही एक समस्या असू शकते का मी आता देवामध्ये आलो, अरे माझ्याकडून तर अजून पण चुकी घडते, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, अजून पण माझ्याकडून पाप घडलं जात आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, देवाच्या लोकांनो. तर त्यासाठी बघा देवाने किती सुंदर सांगितलेलं आहे. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 1 वचनामध्ये बघा काय म्हणतं वचन? अहो माझ्या मुलांनो, बघा त्याने वचनाची सुरुवात कशी केली आहे देवाच्या लोकांनो? अहो माझ्या मुलांनो, हालेलुया. बघा बायबल ज्यावेळेस बोलतं देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देवाच्या लोकांनो ते 3-4 प्रकारे मनुष्यासोबत बोलतं. ज्यावेळेस माणसं देवामध्ये नवीन येताना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस ते देवामध्ये काय म्हणून जन्मले जातात? बाळ म्हणून जन्मले जातात, हालेलुया. पण जशी जशी वाढ होत जाते तशी बायबल त्यांना तरुण म्हणतं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसे जसे ते आणखीन देवामध्ये वाढले जातात, बायबल त्यांना प्रौढ म्हणतं, त्यांना वडील म्हणतं देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे बायबल वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यांसोबत बोलतं, हालेलुया. या ठिकाणी काय लिहिलंय? अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी हे तुम्हाला लिहितो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा वचन काय म्हणत आहे? अहो माझ्या मुलांनो. जर इंग्लिशमध्ये जर वाचलं तुम्ही तर इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे लिटल चिल्ड्रन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय लिहिलं आहे? लिटल चिल्ड्रन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे लहान मुलं, बाळ ज्यांना काही समजत नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यांच्याकडून चुका घडतात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग देव त्यांना सुरुवातीला काय शिकवत आहे? अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले, हालेलुया, बघा पुढे वचन काय म्हणत आहे? जर कोणी पाप केले. कुठला शब्द वापरलाय देवाच्या लोकांनो? जर, हालेलुया, जर कोणी पाप केले. पाप करणं कंपल्सरी नाहीये देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे देवामध्ये तरुण झालेले, जे देवामध्ये प्रौढ झालेले, जे देवामध्ये वडील झालेले, म्हणजे ज्यांची देवामध्ये आत्मिक उन्नती झालेली आहे, जे देवामध्ये वाढलेले आहे देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यांच्याकडून देवाच्या लोकांना अशी पाप घडत नाही. आता जर आपण उदाहरण घेतलं, बेनिन यांचं उदाहरण घेतलं, पास्टर ख्रिस यांचं उदाहरण जर आपण घेतलं तर देवाच्या लोकांना, यांना किती लोकांनी सांगितलं, किती टेम्पटेशन दिलं, हालेलुया, किती यांना मोह पाडला की तुम्ही व्यभिचार करा, तुम्ही दारू प्या, तरी हे लोक पिणार नाही देवाच्या लोकांना, हालेलुया. यांच्याकडून व्यभिचार होणार नाही देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण हे देवामध्ये काय झाले? वाढलेले आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, देवाच्या लोकांना. म्हणून बायबल या ठिकाणी लिहितं अहो माझ्या मुलांनो, वचन अहो माझ्या मुलांनो, लिटल चिल्ड्रन, लहान मुलांसाठी देव लिहितो. कारण बघा जर तुमच्या घरामध्ये लहान मुलगा आहे देवाच्या लोकांना, एखादा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, 3-4 वर्षाचा, 5-6 वर्षाचा एखादा लहान मुलगा आहे, जर त्याच्याकडून जर चूक झाली तर तुम्ही लगेच त्याला घरातून बाहेर काढून देता का? चल तुझ्याकडून हे चुकला, आता घर सोडून निघून जाय, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नाही ना देवाच्या लोकांनो, तो तर आपला स्वर्गीय पिता आहे देवाच्या लोकांनो.
बायबल तर म्हणतं त्याने आपल्यावर खरी प्रीती केलेली आहे, जी देहाच्या बापांनी आईवडिलांनी केलेली नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यापेक्षाही अधिक प्रीती देवाने आपल्यावर केलेली आहे बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग देवाला माहिती आहे का तुमचा आता देवामध्ये नव्याने जन्म झालेला आहे, तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीन आहात. हालेलुया, तुम्हाला चालायचं, बोलायचं, उठायचं, बसायचं अजून माहीत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. मग जर तुमच्याकडून एखादी चुकी झाली तर देव तुम्हाला लगेच पापी घोषित नाही करत. हालेलुया, त्याच्यासाठी देवाने पापांची क्षमा दिलेली आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस ख्रिस्तामध्ये आलेले आहात त्यावेळेस त्याने पापातून मुक्ती देऊन टाकलेली आहे, ते सगळे पाप क्षमा करून टाकले. पण देवात येऊन पण जर कुठली चूक झाली तर या ठिकाणी वचन म्हणत आहे, जर कोणी पाप केले, बघा कुठला शब्द आहे जर, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे इफ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कंपल्सरी नाही पाप करणं. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर कोणाकडून पाप झालं, चूक झाली देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर त्याबद्दल बायबल म्हणतं प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी पित्याजवळ कैवारी आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने आपला कैवार घेतलेला आहे, तो आपल्यासाठी देवाच्या लोकांनो पित्याजवळ मध्यस्थी करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस तुम्ही चालताना चुकले जाता, हालेलुया, त्यावेळेस प्रभू येशू म्हणतो मी याच्यासाठी रक्त सांडलेला आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी करायचं काय? ज्यावेळेस आपण देवामध्ये चालत आहोत, एखादी चूक नकळत घडली जाते आपल्याकडून, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस देवाच्या लोकांना त्या चुकीची देवाकडे क्षमा मागायची, पापाची क्षमा स्वीकारायची आणि पुढे चालत राहायचं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही त्या पापाला कवटळून बसले, अरे माझ्याकडून हे चुकलं, माझ्याकडून हे चुकलं, तर देवाच्या लोकांना देवासमोर जाण्यास तुम्हाला ते धैर्य असणार नाही, तुमच्यामध्ये ती ताकद असणार नाही, तुम्हाला वाटणारच नाही का देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण पापाचा देवाच्या लोकांना जागरूकता ज्याच्यामध्ये असते, देवाच्या लोकांना त्या व्यक्तीचा आणि देवाचा संबंध होत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीला देवाच्या लोकांना कळतच नाही का देव माझ्यासोबत बोलतोय. ज्या वेळेस त्या पापाच्या जागरूकतेतून तुम्ही बाहेर निघता देवाच्या लोकांनो, त्यावेळेस तुम्ही धैर्याने प्रार्थनेत बसता. हालेलुया, आणि प्रत्येकाला तुम्ही सांगता की मी ज्यावेळेस प्रार्थनेला बसतो तर प्रार्थनेचं उत्तर घेऊनच उठतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या पापाच्या जागरूकतेतून आपल्याला बाहेर यायचे देवाच्या लोकांनो, कारण देवाने तुम्हाला पापातून मुक्त करून टाकलेला आहे. पापाचा आणि तुमचा काही संबंधच राहिलेला नाही देवाच्या लोकांनो. जर चूक झाली तर पापाची क्षमा मागायची आणि पुढे चालत राहायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर कवटळून धरलं तर सैतान त्या गोष्टीला घेऊन खेळवत बसणार देवाच्या लोकांनो, आणि आपल्याला हे करायचं नाही. आपल्याला देवाने सत्यामध्ये चालायला लावलेलं आहे. बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो, सत्याचा आत्मा येऊन तो तुम्हाला मार्ग दाखवून सत्याने घेऊन जाईल. सत्यामध्ये जीवन जगायला शिका, वास्तविकतेमध्ये जीवन जगायला शिका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला पापातून मुक्त केलंय, पवित्र नीतिमान ठरवलेलं आहे. देवाने त्याची उपस्थिती तुम्हाला दिलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जुना करार जर वाचला देवाच्या लोकांनो, तर एखादा व्यक्ती निवास मंडपामध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये जर गेला देवाच्या लोकांनो, जसा महायाजक जायचा, वर्षातून एकदाच जायचा देवाच्या लोकांनो, जर त्याने स्वतःला शुद्ध न करता देवाच्या लोकांनो तो जर देवाच्या उपस्थितीमध्ये निवास मंडपामध्ये जर गेला तर त्या ठिकाणीच देवाच्या लोकांनो तो मरून जायचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला आणायला सुद्धा आतमध्ये कोणी जात नव्हतं देवाच्या लोकांनो, कारण ज्यावेळेस तो आतमध्ये जायचा देवाच्या लोकांनो, त्यावेळेस त्याच्या कमरेला एक दोरी बांधलेली असायची. हालेलुया, त्याच्या झग्यांना घुंगरं लावलेले असायचे. ज्यावेळेस तो याजक आतमध्ये जायचा, घुंगरू जोपर्यंत वाजत आहे त्याच्या चालताना देवाच्या लोकांनो, त्यावेळेस सगळ्यांना कळायचं का हा जिवंत आहे, हा चालतोय. पण अचानक ज्यावेळेस घुंगरांचा जोरात आवाज होऊन जायचा आणि त्याच्यानंतर आवाज बंद होऊन जायचा, लोकांना कळायचं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, की हा व्यक्ती या ठिकाणी काय झालेला आहे, मरून गेलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण तो पवित्र देव आहे देवाच्या लोकांनो, त्याच्या दृष्टीस पाप पडत नाही बायबल म्हणतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस देवाच्या लोकांनो देवाच्या उपस्थितीमध्ये पापी व्यक्ती जातो, त्याच वेळेस देवाच्या लोकांना काय होतं, त्या ठिकाणी तो संपून जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना तो ज्यावेळेस याजक, महायाजक ज्यावेळेस त्या ठिकाणी देवाच्या लोकांना स्वतःला शुद्ध न करता परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि तिथं मेला, तर त्याला आणायला लोक आतमध्ये जात नव्हते, तर लोक त्या दोरीला धरून त्याला बाहेर ओढायचे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इतकी पवित्र देवाची उपस्थिती आहे आपल्या. हालेलुया,
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. आज आपण बघतो की आपण आपल्या घरामध्ये, आपण आपल्या जागेमध्ये, आपल्या शेतामध्ये कुठेही आपण प्रार्थना करतो, तिथं आपल्याला देवाची उपस्थिती जाणवते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण भस्मही होत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण जिवंतच राहतो देवाच्या लोकांना. का बरं? कारण प्रभू येशूच्या रक्ताने तुम्हाला आणि मला पापातून मुक्त केलेला आहे देवाच्या लोकांना. पवित्र नीतिमान ठरवलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया, रोमकरास पत्र 4:25 वचन. बघा काय लिहिलं आहे. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं वचन? प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला. हालेलुया, तुमच्या आणि माझ्या अपराधांसाठी देवाच्या लोकांना प्रभू येशू धरून देण्यास आला. आणि व पुढे लिहिलंय, व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला गेला आहे. हालेलुया, प्रभू येशू कशासाठी उठला गेलाय? का तुम्ही आणि मी नीतिमान ठरावं. आज जर प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या लोकांनो तुमच्यासाठी त्या मरणातून उठलेला आहे, तर बायबल म्हणतं तुम्ही आणि मी या ठिकाणी आज नीतिमान आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण वचन स्पष्ट लिहिलं आहे, आपण नीतिमान ठरावे. हालेलुया, आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवाने नीतिमान ठरवलेला आहे, नाही तर आपल्याला देवाचे आशीर्वाद भेटले सुद्धा नसते देवाच्या लोकांना. बायबल म्हणतं अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया, ते देवाचे आशीर्वाद, देवाचं वतन मिळणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चला वाचूया तुमच्यासाठी ते वचन. करिंथकरास पहिले पत्र 6:9 वचन. बघा काय लिहिलं आहे. अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. भेटतच नाही अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचं वतन, देवाचे आशीर्वाद भेटतच नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा पुढं काय लिहिलंय आणखीन. फसू नका, जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. बघा व्यक्ती जे काही पाप करतो ते सगळे पाप या ठिकाणी नमूद केलेले आहे देवाच्या लोकांना एक एक्झाम्पल म्हणून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि पुढचं 11वं वचन म्हणतं, आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन काय म्हणत आहे? आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते. हालेलुया, आहे नाही म्हणत आहे या ठिकाणी वचन, होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. भूतकाळामध्ये ही गोष्ट लिहिली, घडून गेलेली आहे. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते. हालेलुया, आता नाही होते. तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं तुम्ही पापामध्ये होता, चुकीच्या गोष्टींमध्ये होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही येशूला तारणारा स्वीकारलं, त्याच्यानंतर तुम्ही पापातून त्या मुक्त झालेले आहात. हालेलुया. आणि बायबल म्हणतं पुढे जाऊन का ज्यावेळेस तुम्ही त्याच्या नावात आणि त्याच्या आत्म्याने जगायला लागले, त्यावेळेस तुम्ही आता पवित्र व नीतिमान केलेले असे झाले आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी वचन तुमच्यासाठी म्हणत आहे का तुम्ही पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात. हालेलुया, देवाने तुम्हाला पवित्र व नीतिमान असं ठरवलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या पापाला तुमच्यावर कुठलाही प्रभाव नाही देवाच्या लोकांना. त्यामुळे मनातून, विचारातून ही गोष्ट काढून टाका की मी पापी, त्याच्यामुळे माझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही, माझ्या जीवनात अडखळ नाही म्हणून माझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना प्रभू येशूने त्याच्या नावात आपल्याला प्रार्थनेचं उत्तर घेण्यासाठी निवडलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती पापाची जागरूकता आपल्यामधून काढून टाका देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण खूप देवाच्या लोकांना हालेलुया मोहकपणे, गोड गोष्टीने चर्चमध्ये या गोष्टी बोलल्या जातात. आपल्या पापाची, अपराधांची क्षमा मागा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. क्षमा मागा. जुने केलेले पाप आठवा, क्षमा मागा. हालेलुया, जुने केलेल्या गोष्टी आठवा, क्षमा मागा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो बायबल म्हणतं मनुष्य प्राणी हा जन्मचाच पापी आहे. हालेलुया, तुम्ही काय आणि कोणता आठवणार आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो वचन सत्य समजून घेणं गरजेचं आहे. बायबल म्हणतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य समजून तुम्ही बंधन मुक्त केले जाताना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर हे सत्य समजून घ्या की ज्या वेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, सगळे पाप अपराध क्षमा होऊन गेले देवाच्या लोकांनो. आणि पुढे चालताना जर कुठली चूक घडत आहे देवामध्ये, हालेलुया, तर क्षमा मागा आणि पुढे चालत असा. हालेलुया, जर कठीण अंतकरणाने चुका करत आहात तर ते मात्र पाप आहे. कारण बायबल बोलतं चांगले करत
चांगले करणे कळत असून देखील जो करत नाही त्याचं ते पाप आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे या गोष्टी समजून घ्या देवाच्या लोकांना. हालेलुया, का देवाने आपल्याला पापातून मुक्त केलेलं आहे. हालेलुया. रोमकरासपत्र 6:14 जर वाचलं तर त्या ठिकाणी खूप सुंदर लिहिलं आहे. काय? तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती स्पष्ट देवाने लिहून टाकलंय त्याच्या वचनामध्ये, का पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही, कारण तुम्ही कृपेच्या अधीन आहात. हालेलुया. देवाने तुम्हाला आणि मला पापातून मुक्त केलंय. म्हणून देवाच्या लोकांनो, आपण न घाबरता, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, न भीता देवाच्या उपस्थितीत बसायला शिकलं पाहिजे. का ज्यावेळेस मी प्रार्थनेला बसन तर प्रार्थनेचं उत्तर उठेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण इब्री-करासपत्र 4:16 वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलं आहे, तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. हालेलुया. काय म्हणतं वचन? धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. कुठं जाऊ? धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. धैर्याने देवाच्या लोकांनो, धैर्याने म्हणजे काय? न भीता सगळ्या ताकदीने आपण देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ. बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धैर्याने, धैर्याने. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इंग्लिशमध्ये शब्द लिहिलाय बोल्डली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठला शब्द? बोल्डली. न भीता, न घाबरता. हालेलुया, का मी नीतिमान आहे, मी पवित्र आहे. मी ज्यावेळेस जाणार तर देवाने माझ्यासाठी, हालेलुया, प्रेज, तर देवाने माझ्यासाठी माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. न भीता, न घाबरता मी देवाच्या उपस्थितीमध्ये जाणार. का मी ज्यावेळेस प्रार्थना करणार तर माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळालं जाणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, या पापाच्या जागरूकतेतून बाहेर या देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि देवाने जे पवित्र व नीतिमान जीवन दिलंय त्या जीवनात चालून, त्या जीवनात जगून देवाचा गौरव करा. आपण देवाच्या लोकांनो स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या बुद्धीने स्वतःकडे नाही पाहायचं, तर देव जसा आपल्याकडे पाहतो तसं आपल्याला पाहायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण त्याचं वचन हे सत्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आकाश पृथ्वी नाही शिवतील पण माझी वचनं नाही शिवणार नाही. आणि त्याचं वचन काय तुमच्यासाठी? का जर तुम्ही येशूला तारणारा स्वीकारलाय तर तुम्ही पवित्र व नीतिमान आहात. त्याचं वचन काय आहे तुमच्यासाठी? का तुम्ही धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ येऊ शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याचं वचन काय तुमच्यासाठी? तुम्ही गुडघे टेकवता आणि येशूच्या नावात तुम्हाला तुमच्या प्रार्थनेची उत्तरे मिळले जातील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आणि निश्चितच आज या वचना